ओ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी किसन महाराज चौधरी पसायदान यूट्यूब चॅनल ज्ञानेश्वरीतील योगचिंतन या विषयाचं चिंतन आपण काही दिवस ऐकत आहोत। उपस्थित सर्व श्रोत्यांना मनापासून रामकृष्ण हरी। मागच्या काही चिंतनामध्ये आपण 6वा अध्याय आत्मसंयम योग हा पाहिला आणि भगवंत अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना आता तू पूर्णपणे योगी झालेला आहे आणि जे योगी असतात ते जवळजवळ भगवंतच असतात, ते मला फार आवडतात, तू माझा अत्यंत आवडता अशा प्रकारचा भक्त आहे। पण अजूनही मी तुला ज्ञानयोग ज्ञान विज्ञान योग सांगणार आहे। आपण मागच्या वेळेला पाहिलं की या अध्यायाची सुरुवात भगवंताच्या बोलण्याने झालेली आहे आणि भगवंत या ठिकाणी ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय या गोष्टींची समर्पक अशा प्रकारची उदाहरणं देऊन माणसाला स्वरूपज्ञान होणं किंवा आत्मज्ञान होणं हे किती महत्त्वाचं आहे आणि भगवंत कुठे कुठे आहे याची जाणीव माणसाला करून देणं या संदर्भातलं विवेचन या 7व्या अध्यायामध्ये केलेलं आहे। मागच्या काही भागामध्ये आपण पाहिलं की ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय। जाणीव विचार तर्क यांच्या आधाराशिवाय जे काही मिळतं त्याला आपण अज्ञान असं म्हणतो आणि हेच अज्ञान जेव्हा विज्ञान हे आपण सत्य मानतो आणि अज्ञानामुळे आपल्या बऱ्याचशा गोष्टी काही निर्माण होतात। प्रकृती हे माझं प्रतिबिंब आहे असं भगवंत या ठिकाणी सांगतात। ही सर्व प्रकृती ही माझ्यामुळेच तयार झालेली आहे, ते केवळ माझं प्रतिबिंब आहे। परंतु अज्ञानी लोक मात्र प्रकृती आणि मी यामध्ये ते अभेद मानतात आणि त्यामुळं माझं खरं स्वरूप त्यांना समजू शकत नाही। आणि याचं प्रमुख कारण काय असेल तर ते म्हणजे माया। या मायेमुळं माणसाला माझं ज्ञान हे होऊ शकत नाही आणि म्हणून जसं अग्नीमुळे प्रकाश निर्माण होतो परंतु प्रकाश हे माझं स्वरूप आहे याची जाणीव माणसाला झाली पाहिजे। अनेक जे विकार होतात हे विकार मी प्राणीसृष्टीमध्ये निर्माण केलेले आहेत। प्राणीसृष्टीमध्ये अनेक प्रकारची विविधता आहे, भूचर आहे, खचर आहे, जलचर आहे आणि अशा प्रकारची विविधता प्रत्येक प्राण्यांमध्ये आपल्याला दिसते। परंतु या प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी चैतन्य रूपाने मी नांदत असतो। वास्तविक प्रत्येकाचे आकार वेगळे असतील पण त्यातलं चैतन्य तत्व मात्र एकच असतं। मागे आपण उदाहरण पाहिलं आणि त्यामध्ये जसा सोन्याचा केलेला घोडा आणि सोन्याचा असलेला खंडोबा या दोघांची किंमत शेवटी बाजारात सारखीच असते, कारण सोन्याचं मूल्य त्या मूर्तींच्यामध्ये असतं आणि म्हणून चैतन्य हे सर्व ठिकाणी सारखं असतं याची जाणीव माणसाला होणं हे जास्त गरजेचं आहे। या प्रत्येक प्राणीमात्रामध्ये मी विकार निर्माण केलेले आहेत पण ते विकार हे माझ्यामध्ये नाहीत, प्राणीमात्रामध्ये ते विकार आहेत। जसं प्रत्येक प्राणीमात्रामध्ये मी आहे पण सर्वजण मात्र माझ्यामध्ये नाहीत, हा एक महत्त्वाचा विचार ज्ञान विज्ञान योग सांगताना भगवंताने अर्जुनाला सांगितलेला आहे। जसं पाण्यामध्ये लाटा आहेत पण लाटांमध्ये पाणी नाही, किंवा अग्नीमध्ये धूर आहे पण धुरामध्ये अग्नी नाही, म्हणजे असे अनेक प्रकारची उदाहरणं त्यांनी सांगितली आणि माझं जे मूळ स्वरूप आहे तेच लोकांना
कळेनासं झाले तेच लोकांचं अज्ञान आहे. जसं एखाद्या मातीपासून आपण भांडं तयार करतो आणि ते भांडं पुन्हा मूळ स्वरूपापर्यंत जात नाही, तसं माझ्यापासून जरी ही सगळी सृष्टी निर्माण झालेली असली तरीसुद्धा अज्ञानामुळं बाकी लोक माझ्यामध्ये आणि सृष्टीमध्ये अभेद वाटतो किंवा अभेद निर्माण करतात आणि त्याचं अज्ञान माणसाच्या जीवनामध्ये होतं. या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं की या सगळ्यात थोडक्यात माझं रूप जर सांगायचं असेल तर तपस्वी जे आहेत त्या तपस्व्यांमध्ये तप म्हणजे मी आहे, बलवंतांच्यामध्ये बल म्हणजे मी आहे, बुद्धिवंतांच्यामध्ये बुद्धी मी आहे आणि प्रत्येकाचं आचरणसुद्धा धर्मानुसार होणं हे तितकंच गरजेचं आहे. याला नैतिक आचरण असं म्हणतात. मला एक प्रसंग या ठिकाणी आठवतो. महात्मा गांधीजी जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा कस्तुरबा त्यांना भेटायला आल्या. तर जेलचा असा नियम असतो, ज्या वेळेला एखादी व्यक्ती दुसऱ्या जेलमधल्या व्यक्तीला भेटायला येते त्यावेळेला तिथे एक वेळ दिलेली असते आणि जे काही बोलायचं ते जेलरच्या समोरच बोलायचं असतं. महात्मा गांधीजी त्या जेलमधून पलीकडच्या बाजूला उभे होते आणि त्यांना बाहेर आणण्यात आलं आणि कस्तुरबांबरोबर ते बोलू लागले. परंतु जेलरच्या मनामध्ये विचार आला, कदाचित यांच्या बोलण्यामध्ये थोडा मोकळेपणा यावा, आपला अडसर होऊ नये म्हणून जेलर थोडा बाजूला थांबला आणि विचार त्याचा होता की दोघांनी मनमोकळेपणाने गप्पा माराव्यात. परंतु बराच वेळ झाला आणि वेळ जेव्हा संपली तेव्हा जेलर तिथे आला. पाहतो तर बापूजी आणि कस्तुरबा गांधी एकमेकाच्या समोर फक्त बसलेले होते आणि मग जेलरला मोठं नवल वाटलं आणि जेलर म्हणतो की बापूजी तुम्ही तर एकमेकावर काहीच बोलत नाहीत. तेव्हा बापूजींनी सांगितलं, अरे तुमच्या जेलचा असा नियम आहे की जेलर समोर असेल त्याच वेळेला बोलायचं असतं, या ठिकाणी तू नव्हता आणि म्हणून आम्ही दोघेही गप्प होतो. याला नैतिकता असं म्हणतात, याला धर्म असं म्हणतात. भगवंतांनी असे अनेक प्रकारचे काही ओव्या ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलेले आहेत. माझ्यामुळे विकार निर्माण होतात पण विकारांमध्ये मी नाही, हा सुद्धा विचार सांगत असताना ते अनेक प्रकारची उदाहरणं देतात आणि त्यामध्ये ते म्हणतात, मला जाणून घेण्यामध्ये मुख्य जर अडचण कोणती येत असेल तर ती म्हणजे अहंकार. माऊली म्हणतात, अहंकाराच्या बळिया वरी मदत्रयाच्या उकळिया, जेत विषययोमीच्या आकळिया उल्लाळू घेतो. उदयास्ताचे लोंढे पाडीत जन्ममरणाचे तोंडे, जेथ पांचभौतिक बुडबुडे होती जाते. म्हणजे या ठिकाणी जेव्हा एखादी व्यक्ती जन्माला येते त्यावेळेला त्याच्यामध्ये असणारा अहंकार हा माझं स्वरूप कोणतं आहे हे कळू देत नाही आणि म्हणून मी सर्वत्र आहे, परंतु मला पाहण्याची जी दृष्टी असते ही लोकांच्यामध्ये नसते. एक प्रकारची आत्मविस्मृती त्याला झालेली असते. वेदांमध्ये एक उदाहरण सांगितलेलं आहे की एखादा मेंढ्यांचा कळप असतो आणि त्यामध्ये सिंहाचं पिल्लू येतं. अर्थात मेंढ्यांच्या कळपामध्ये वावरत असताना ते सिंहाचं पिल्लू त्यांच्याप्रमाणेच चालतं, त्यांच्याप्रमाणेच ब्या वगैरे असं करत असतं आणि एक दिवस जेव्हा एखादा मोठा सिंह येतो आणि सिंहगर्जना झाल्यानंतर सगळे मेंढरं पळून जातात, पण सिंहाचा बच्चा, सिंहाचा छावा तो शेवटी तसाच तिथे उभा राहतो. मोठा सिंह छोट्या सिंहाला एका तळ्याजवळ घेऊन जातो आणि त्याचं प्रतिबिंब त्याला दाखवतो आणि मग त्याला सांगतो, अरे तू सिंह आहेस, सिंहासारखं वाग. म्हणजे आपण सिंह आहोत याची जाणीव, स्वरूपाचं ज्ञान त्या सिंहाला करून द्यावं लागतं. तशीच नेमकी आमची अवस्था आहे. म्हणजे मला पाहण्यासाठी लोकांच्यामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे. 9व्या अध्यायामध्ये मोठा सुंदर विचार माऊलींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. माऊली असं म्हणतात, जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी मी आहे, पण काय सांगू अर्जुना, मला पाहण्यासाठी जी दृष्टी असावी लागते ती दृष्टीच लोकांच्यामध्ये नाही. माऊलींनी दृष्टांत दिलेत. पाहे पा दूध पैत्र आणि गोड, पासी त्वचेचे या पदराड, परिते वेरुनी गोचिड अशुद्ध कायाने सेविते, का कमलकंदा आणि दरदुरी नांदणू कैकीची घरी. माऊलींना वाटतं की पहिला दृष्टांत लोकांना समजला असेल का. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. अरे अर्जुना, दूध किती पवित्र आणि गोड आहे. काही काही पदार्थ पवित्र असतात पण गोड नसतात, काही काही पदार्थ गोड असतात पण पवित्र नसतात. स्वीट होममधले लाडू गोड आहेत पण पवित्र नाहीत, नैवेद्याला नाही चालणार ते. गाईचं गोमूत्र पवित्र आहे पण गोड नाही.
पण दूध मात्र पवित्रही असतं आणि गोडही असतं. अशा प्रकारचं दूध असतं कुठं? गाईच्या कासेमध्ये. बाहेरच्या बाजूला गोडचिड चिकटलेले असतात. किती अंतरावर असतात? 5 त्वचेचे या पदराआड फक्त मध्ये त्वचेचा एक पातळ पडदा असतो. पण त्या गोचिडांची त्या गाईच्या दुधावर श्रद्धाच नसल्यामुळं ते आयुष्यभर रक्त पित असतं, त्याला दूध कधी मिळतच नाही. माऊलींना वाटतं हा दृष्टांत लोकांना समजला असेल का? त्यांनी दुसरा दृष्टांत सांगितला. का कमलकन्ना आणि दरदोरी नांदणूक एकेची घरी. अरे कमळाचा कांदा आणि बेडूक दोघे एके ठिकाणी असतात. 100 मैलावरनं भोंगा येतो आणि कमळामधलं मध पिऊन जातो. पण बेडकाची श्रद्धाच नसल्यामुळं ते आयुष्यभर चिखल चिवडत असतं. माऊलींना वाटतं हा दृष्टांत लोकांना समजला असेल का? पुन्हा सोपं करून त्यांनी सांगितलं. का निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या वरीवरी. एखादा दुर्दैवी मुलगा असतो, वडील स्वर्गवासी झालेले असतात. तो मुलगा एका ठिकाणी बसून दिवस दिवस उपवास करतो. त्याला खा घे वगैरे कोणी काही म्हणत नाही. वडिलांचे मित्र येतात. ते म्हणतात, बाबा रे, तुझ्यासाठी तुझ्या वडिलांनी खूप संपत्ती साठवून ठेवली आहे. जिथे बसलायस ना तिथून उठ आणि ती जागा खण, म्हणजे संपत्ती कुठे आहे तुला समजेल. तो उठतो आणि ती जागा खणतो. लोह्या रुतल्या वरीवरी. लोखंडाच्या कढयाच्या कढया सोन्या नाण्यांनी त्याला भरलेल्या दिसतात. माऊलींनी दृष्टांताच्या 3 ओळी सांगितल्या आणि मग सिद्धांताची ओळी सांगितली. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखासी आरामो का भ्रांतासी कामो विषयावरी. तसा मी तुझ्यामध्ये असताना तू मला इतरत्र शोधण्याचा का प्रयत्न करतो आहेस? कुठे शोधशी रामेश्वरानं, कुठे शोधशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी. किंवा न लगे सायासे जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईचं वैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. भगवंत हा आपल्यामध्येच आहे, तो सर्वत्र आहे. याचं ज्ञान होणं यालाच आपण स्वरूपज्ञान असं म्हणतो, यालाच आपण आत्मज्ञान असं म्हणतो. परंतु हे आत्मज्ञान होण्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी येतात. त्यामध्ये अहंकार महत्त्वाचा असतो, की माणसाच्या जीवनात जो काही अहंकार असतो त्यामुळं आपण कोण आहोत हेच माणसाला कळत नाही. 3 गोष्टींचा माणसाने विचार करावा. को अहम, मी कोण आहे. कथमिदं जातम, मला जायचं आहे कुठं. को अस्य करता, मला निर्माण करणारा कोण आहे. या 3 गोष्टींचा जर माणसाने विचार केला ना तर माणसाला जीवनाचा अर्थ कळू शकतो. पण ही जी माया आहे या मायामुळं माणसाला कळू शकत नाही. या माये नदीतून पलीकडे जाणं हे अत्यंत दुस्तर आहे, अत्यंत अवघड आहे. भले भले त्या ठिकाणी प्रयत्न करतात, परंतु काही कारणामुळं ते माया नदीच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि या पलीकडे जर जायचं असेल तर याला एकच उपाय आहे, तो म्हणजे अनन्य भावनेने मला तू शरण जा. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. जो मला मनोभावे शरण जातो त्याचं जन्म मृत्यूचं निवारण करणंसुद्धा हे माझ्याच हातात असतं. फक्त अनन्य भक्तीने त्याला शरण गेलं पाहिजे. असो, आज आपण याच ठिकाणी थांबूया. पुढचा भाग आपण नंतर पाहूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.